नमस्कार मैत्रिणींनो, मी चैतालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे मुरांब्याची. तर कच्च्या कैरीचा मुरांबा आहे हा. चवीला खूप भन्नाट लागतो. तुम्हाला देखील आवडेल ही रेसिपी. आणि व्हिटॅमिन सीने भरपूर आणि मुलांच्या आवडीचा चटपटीत असा मुरांबा रेसिपी आणि वर्षभर टिकणारा हा मुरांबा तुमच्यासाठी मी आज घेऊन आली आहे. तुम्ही मुलांना हा चपातीमध्ये असा स्प्रेड करून रोल बनवून देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही खाऊ शकता. आजकाल महिलांचे केस खूप गळत आहेत आणि शिवाय या मुरांब्यामध्ये व्हिटॅमिन सीने भरपूर असा हा मुरांबा असतो आणि त्वचेला देखील चमक येते. ह्या मुरांब्याने चमक ठेवते कायम त्वचेची. असा हा व्हिटॅमिन सीने भरपूर मुरांबा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी इथे तोतापुरी कैरी घेतली. तर कैरी ही टणक कडक पाहिजे, एकदम अजिबातही नरम नको आहे. ताजी फ्रेश कैरी पाहिजे. मी इथे 1 किलोचा मुरांबा तुम्हाला करून दाखवते. 1 किलो कैरी या प्रमाणात. तर त्यासाठी मी इथे 1 किलो कैऱ्या घेतल्या. तर तुम्हाला सुरुवातीला कैऱ्या स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या. पाण्याचं प्रमाण अजिबातही ठेवायचं नाही कैरीमध्ये, नाहीतर मग मुरांबाला बुरशी येते. अशा पद्धतीने करा आणि वर्षभर आनंद घ्या या मुरांब्याचा. तर कैरी आहे बघा, अशी मी ग्रेटरने ग्रेट करून घेतली छान. ते सगळी किसून घेतली कैरी, एक एक करून 4ही कैऱ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, पाण्याचा अंश राहून देऊ नका. बुरशी लागायला हेच कारण असतं. त्यानंतर आता 1 किलो प्रमाणात करणार आहे, त्यानुसार तुम्हाला दाखवते. तर मी एक टोप घेतला आहे. टोपामध्ये मोठी किसणी घ्यायची जाड. याने मुरांबा दिसायला सुंदर दिसतो. आणि हा किस आहे कैरीचा, तो खूप लांब सडक असा होतो आणि चवीलाही खूप सुंदर लागतो. जेव्हा आपण खातो तेव्हा तोंडात सहज विरघळतो, इतका सुंदर चवीला लागतो. यामध्ये जेव्हा सगळा गूळ रसरशीतपणा असतो आणि गूळ सगळा त्यामध्ये मिक्स होतो तेव्हा. तर तुम्ही ही पूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला कळेलच किती छान चवदार असा मुरांबा होतो. आणि वर्षभर आपल्याला आता कैऱ्या काय राहत नाही वर्षभर, त्यामुळे आत्ता करून ठेवा आणि वर्षभर त्याचा आनंद घ्या. तर तुम्हाला जर तात्पुरता करायचा असेल सध्या जर खायसाठी, तर थोडा एका कैरीचा ट्राय करून बघा, खूप छान होतो. हे बघा, अशा पद्धतीने मी जाडसर असा कैरीचा किस करून घेतला आहे. आता एक एक करून मी इथे तुम्हाला 4ही कैऱ्याचा किस करून दाखवते, म्हणजे मग आपल्याला त्यानुसार पुढे प्रमाण घेता येईल. वाटीचं प्रमाण घ्यायचं इथे, किंवा मग मेजरमेंट कप असेल तो देखील वापरू शकता तुम्ही. आता पूर्णपणे मी इथं किसून घेतलं आहे आणि बघा तुम्हाला कोय दाखवते. पूर्ण स्वच्छ एकदम छोटीशी अशी कोय निघाली. कैरी खूप जाड होती आणि 1 किलो कैरीचा भरपूर असा मुरांबा होतो. जास्तीचा करायचा असेल तर तुम्हाला मी पुढील प्रमाणे माप दाखवते. मी वाटीनेच माप घ्यायचं तुम्ही, म्हणजे मग त्यानुसार तुम्हाला कळेल की किती असलं तरी त्याला माप कसं पाहिजे. तर आता किसून तर झालं आहे. तर त्यामध्ये आता हा सगळा किस, आता मी इथं मेजरमेंट कप घेतला आहे. हा वाटीच्याच मापाचा आहे, त्यातच तुम्हाला दाखवते. तुम्ही वाटी देखील घेऊ शकता. हे बघा, हा सगळा किस आता मी असा हाताने पिळून घेतला आहे. त्यातलं सगळं जे कैरीचं पाणी आहे ते निथळून घेतलं आहे. असं हाताने छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं. या पाण्यामुळे मुरांब्याला मग बुरशी येते. तुम्हाला जर ताजाच पाहिजे असेल खायला 8 ते 10 दिवसासाठी किंवा 4 ते 5 दिवसासाठी, तर तुम्ही हा किस नाही निथळून घेतला तरी चालतो. शक्यतो हातानेच असा पिळून घ्यायचा आहे, चाळणीत वगैरे नाही निथळायचा, त्याने जास्त असं कैरीचं पाणी निघत नाही आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी 1 1 कप असं तुम्हाला पुढे दाखवते. तर हा झाला पहिला कप, म्हणजे कपाच्या मापाने आपलं निथळलंही जातं आहे. त्यामध्ये मी सगळा मापही होतं एका वाटीचं किंवा कपाचं म्हणू शकता तुम्ही. आणि आपल्याला इथे छान असे मेजरमेंट देखील मिळते की यामध्ये आता किती कप होत आहे ते, म्हणजे मग मी थोडं त्याप्रमाणे त्याचं पाणी निथळून आणि मग त्यामध्ये डायरेक्ट कपातच टाकते. म्हणजे मग आपले हे असे एक एक करून बरोबर 4 कैऱ्यांचे मोठे 4 कप भरले इथं, म्हणजे मोठ्या 4 वाट्या. आणि बघू शकता एकदम परफेक्ट माप आलं आहे. जास्त पण नाही आणि कमी पण नाही पडला आहे किस. बरोबर 4 वाट्या झाल्या 4 कैरीचा. कैऱ्या माझ्या मोठ्या होत्या, 1 किलोच्या प्रमाणात बरोबर भरल्या त्या, आणि त्यात कोय छोटीच होती म्हणून मग किस जास्तीचा पडला आहे. आता मी तो स्टोप सुकून घेतला आहे छान. पाण्याचा अजिबात एक थेंबही नाही पाहिजे. हे बघा, आता सुकवून घेतला आहे. त्यानंतर आता इथे मी कैरीचा किस चांगला इथे नीट टाकून घेते, एकसारखं त्यामध्ये काढून घेते.
आणि मोकळा करून घ्यायचा आहे. मी तसाच ठेवला होता वाटीमध्ये, त्यानंतर मी आता हाताने मोकळा करून टाकला इथे. आता हे माप महत्त्वाचं ठेवायचं. तर जसं मी 4 कप इथे टाकलं होतं कैरीचा किस, तर 4 कप आपल्याला गूळ टाकायचा आहे. मी हा गूळ चिरून घेतला आहे. तर तुम्हाला गूळ पावडर टाकायची असेल तर पावडर देखील टाकू शकता. मी इथे गूळच टाकला आहे. आणि हा जास्त जाडसरही नाही आहे, थोडेफार गुठळ्या आहेत गुळाच्या, म्हणजे गुळाचे खडे, आणि बाकी सगळा चिरलेला आहे. त्यामुळे थोड्याफारच यामध्ये गुळाचा खडे दिसत आहे, जास्त नाही दिसत आहे. आणि आता हे सगळं मी चमच्याने एकजीव करून घेते. हे चांगलं एकजीव करायचं आहे, मस्त मिक्स करायचं. जास्त काही यामध्ये गुळाचे खडे दिसत नाही आहे, थोडं दिसत आहे. तरी पण मग पावडर वापरली तर अगदी सोपं जातं. आणि आता हे आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून झालं की एकसारखं यामध्ये सगळीकडून हलवून घ्यायचं, म्हणजे मग किस आणि गूळ छान मिक्स होतं. कुठे किस असा गोळे वगैरे नाही राहून द्यायचे. हाताने देखील छान मिक्स करू शकतो. तर मी तर काटा चमचा घेतला होता, तर या फोर्कने देखील छान मिक्स होतं म्हणून मी तोच वापरला आहे. हे बघा. आणि आता हा सगळा एकत्र केला आहे. आणि आता हे सगळं पसरून घेते याच्यामध्ये, टोपामध्येच. तर यामुळे आता आजकाल महिलांना खूपच केसांचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे. तर हा बघा तुम्ही मुरांबा खाऊन खरंच फरक पडतो आणि चेहऱ्याला देखील चमक येते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि खरंच खूप छान चवीला देखील लागतो. एकदा खाल्ला की मनच भरत नाही. आता एकसारखं एवढं याला एकजीव केलं आहे. आणि आता टोपावर झाकण ठेवून आपण 1 ते 1.5 तासासाठी 1 तास ठेवलं तरी होतं. छान मुरून घेऊया. आता इथं मुरवणं ही महत्त्वाची प्रोसेस आहे. यामध्ये जेवढा आपल्याला गूळ आहे त्या गुळाचं देखील जे खडे असले, थोडेफार मोठे मोठे गुळाचे खडे राहिलेले, त्याचं देखील पाणी होतं. आणि हा सगळा गुळाचा गोडपणा कैरीच्या किसमध्ये मिक्स होतं. या कैरीच्या किसामुळे कसं एकदम छान असं फ्लेवर उतरतो, त्यामध्ये गुळाचा सगळा गोडपणा सगळा कैरीमध्ये उतरतो. आणि हा तोतापुरी आंबा जास्त काही आंबट नसतो, त्यामुळे शक्यतो हाच घ्यायचा. आता हे मुरवून झालेलं आहे. त्यानंतर आता मी कढईमध्ये अगदी थोडंसं तूप वापरलं आहे. तुम्हाला इथे तूप वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपण जे मुरवलेलं किस आणि गूळ आहे तो देखील टाकू शकता यामध्ये. पण मी इथे अर्धासाच चमचा तूप वापरलं आहे. त्यामध्ये तूप कोमट झालं की 2 लवंग आणि 2 दालचिनीचे छोटे छोटे तुकडे टाकून घेतले. जास्तीचे काहीच मसाले वापरले नाही आहे. हे बघा. आता ते थोडेसे परतले, लगेच यामध्ये मी इथे आपलं मुरवलेलं मिश्रण टाकून घेतलं आहे. गुळाचं देखील पाणी बघा किती सुटलं आहे. सुरुवातीला इथे मग मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. बघा किती. आता तुम्हाला यामध्ये सुरुवातीला तुम्ही इथे बघून घ्या कसं याचं टेक्स्चर कसं आहे, आणि मग तुम्हाला मी शेवटला दाखवते आपला मुरंबा झाला का कसं ओळखायचं. तर त्यानुसार त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही नंतर. आणि आता हे सुरुवातीला बघून घ्या. तर कैरीचा किस लांब लांब केला आहे, त्यामुळे तो दिसायलाही खूप सुंदर दिसतो आहे. शक्यतो जाडच किसनी वापरा, खूप छान दिसतो आणि चवीलाही सुंदर लागतो. हे बघा या पद्धतीने असं यामध्ये हे पाणी, याचं गुळाचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून सगळं मुरंबा इथे शिजवून घ्यायचा. तुम्हाला आता मध्ये मध्ये दाखवते, एकसारखं नाही दाखवते ना. तर हे पाणी आटायला जास्त वेळ नाही, 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं, त्यापेक्षा जास्त नको. नाहीतर मग आपला मुरंबा चिवट होतो, असा मोकळा राहत नाही. आणि मग तो गूळ असा पाकासारखा तयार होतो. या गुळामुळे जास्त याला हीट लागली किंवा जास्त शिजवण्यात आला, ही देखील एक प्रोसेस लक्षात ठेवा. हे बघा. आणि आता इथे तुम्हाला मी दाखवते मुरंबा झाला की नाही ते कसं ओळखायचं. तर आता हे सुरुवातीला आपल्याला इथे पाणी थोडंसं आटलं इथं. आता इथे 5 मिनटं झालं आहे. 5 मिनटानंतर मी याला झाकण ठेवून एक वाफ दिली आहे, थोडीशी, जास्तीची नाही, आणि मंदच गॅस आहे. आता 7 ते 8 मिनटानंतर मी इथं झाकण काढलं आहे. पुन्हा एकदा हलवून घेतलं आहे. तुम्हाला दिसत असेल इथं पाणी काहीच राहिलं नाही, बऱ्यापैकी आटलं गेलं. आणि इथे बघा, तुम्हाला बोलली टेक्स्चर चेंज होतं, तर बघा इथं कसं चेंज झालं आहे. काचेसारखा दिसायला लागला आहे हा कैरीचा किस. म्हणजे यामध्ये गुळाचं पाणी पूर्ण आतपर्यंत गेलं आहे
आणि हीच महत्त्वाची ट्रिक आहे ओळखायची की मुरंबा कसा झाला आहे आपला, म्हणजे तयार झाला आहे की नाही. तर हा आरपार काचेसारखा हा कैरीचा किस दिसतो, म्हणजे या ठिकाणी आपला मुरंबा तयार झाला. मग त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल, ते नंतर थंड झाल्यावर सगळं पाणी आतमध्ये शोषून घेतं. हे बघा, रसरशीत असा मुरंबा तयार झाला. यापेक्षा जास्त शिजवू नका, नाहीतर मग तो चिवट होईल आणि किंवा मग कडक लागेल, दाताला देखील चिवट लागेल असा खूप. हे बघा, नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि 7 ते 8 वेलच्या मिक्सरला फिरवून घेतल्या आणि ही वेलची पावडर तयार झाली, ती मी इथे टाकून घेतली. आता पुन्हा इथे तुम्हाला मी जवळून दाखवते कसं सुंदर असं काचेसारखं टेक्स्चर तयार झालं आहे. आता कंप्लीट मी 10 मिनटं होऊनच देते. 7 ते 8 मिनटानंतर मी पुन्हा 2 मिनटं शिजवून घेतले. मंद आचेवर शिजवायचं, जास्त काही मोठा गॅस नाही करायचा, नाहीतर मग चिवट होतं आणि आतमध्ये शिजलं जात नाही. त्यामुळे मग याला देखील बुरशी लागते, वर्षभर टिकत नाही. हे बघा, मी जवळून दाखवते किती आतपर्यंत गुळ गेला यामध्ये आणि असा आपला गोड असा रसरशीत मुरंबा तयार आहे. आलं ना तोंडाला पाणी, नक्की सांगा. आणि यामध्ये जर तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर तुम्ही इथे लाल तिखट देखील ॲड करू शकता, पण मग आता मुलांना आवडतो आणि मुलांच्या देखील पोटात गेला पाहिजे, त्यामुळे तिखट न करता मी असा आंबट गोडच करते. चवीला खूप भन्नाट लागतो आणि वर्षभर टिकतो. तुम्ही देखील बनवा आणि आता वर्षभर याचा आनंद घ्या. आणि नंतर जेव्हा हा मुरंबा थंड झाला पूर्णपणे, तेव्हा एअरटाईट कंटेनरमध्ये हा भरून ठेवा. कैरीचा सीझन संपला तरी वर्षभर फ्रीजशिवाय टिकणारा मुरंब्याचा आपल्याला आनंद घेता येत असेल तर मग काय हरकत आहे ही रेसिपी बनवायला. आणि केसांसाठी किंवा स्किनसाठी अगदी फायदेशीर ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा.